नमस्कार. आज माय एनजीओच्या वर्धापन दिवसाचं औचित्य साधून बहुजन विकास आघाडी आणि माय एनजीओ यांच्या संयुक्त विद्यमाने आज साईनगरमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये एक एक दिवस ठरवून मेडिकल चेकअपचं कॅम्प आयोजन करत आहेत. आज सर्वप्रथम पूनम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी साईनगर येथे सुरुवात कॅम्पची झालेली आहे. आजच्या ह्या कॅम्प बद्दल डॉक्टर आलेले आहेत, डॉक्टरांची टीम आलेली आहे. हे काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. डॉक्टर मॅडम नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर तेजल भोईर. इथे बहुजन विकास आघाडी आणि एनजीओ टीम आहे त्यांच्याबद्दल त्यांनी हा कॅम्प आयोजित केला. त्यांच्याबद्दल सगळ्यात आधी त्यांचे आभार. आणि आम्हाला ही संधी दिली की आम्हाला एवढ्या सगळ्या पेशंट्स किंवा जे काही आहेत लोक, सामान्य लोक आहेत ज्यांना स्त्रियांच्या रिलेटेड जे काही आजार असतात ते मला त्यांना समजवता आले. जनरली आजकालच्या ज्या प्रेझेंट आपलं जे चालू आहे काळ जो आहे त्याच्यामध्ये लहान मुलीपासून 18व्या वयापासून ते 50-55 वयापर्यंत स्त्रियांच्या रिलेटेड खूप सारे आजार असतात, ज्याच्यामध्ये की त्यांच्या मासिक पाळीबद्दल काही आजार असतात. ब्रेस्ट कॅन्सर असतो जो अजूनही जेवढा पाहिजे तेवढा आपल्या जगामध्ये अवेअर झालं नाहीये त्याच्याबद्दल लोक. त्याच्यानंतर जे वंध्यत्व रिलेटेड इन्फर्टिलिटी आहे जी आजकालच्या जगामध्ये खूप आहे, पण लोकांना अजून त्याबद्दल पाहिजे तेवढी माहिती झालेली नाही. त्याच्यानंतर सर्वायकल कॅन्सर आहे जो लहान पोरींमध्ये त्याची एक्झामिनेशन आहे ते लवकरात लवकर जर झालं तर त्याच्यामध्ये वॅक्सिन्स आहेत जे आपल्याला देता येतात खूप लहान वयापासून. सो पुढे जाऊन आपल्याला तो टाळता येतो. त्याच्यानंतर जे एक मेनोपॉज रिलेटेड आजार असतात जे 40, 45, 50 एज नंतर खूप कॉमन आहेत, त्याच्याबद्दल पण आपल्याला स्क्रीनिंग टेस्ट आहेत, पॅप स्मिअर वगैरे ज्या काही स्क्रीनिंग टेस्ट आहेत त्या आपल्याला आधीच करून जे काही पुढचे आजार आहेत जसे कॅन्सर सारखे मोठे आजार आहेत ते आपल्याला आधीच टाळता येतात किंवा त्याची जी ट्रीटमेंट आहे ती आधी घेऊन असे मोठे आजार आपण आपल्या जे काही शरीरातून आहे आपण खूप नाहीसे करू शकतो आणि टाळू शकतो. त्याच्यासाठी आम्हाला त्यांनी संधी दिली. त्याच्यानंतर PCOD सारखे आजार आहेत जे काही आपले ह्या वयामध्ये यंग जनरेशनमध्ये 18-25 वर्ष झाली या जनरेशनमध्ये खूप रेग्युलर आणि आहेत, पण त्याच्यावर मेडिसिन्सही आहेत. आपण ते मेडिसिन्स घेऊन ट्रीटमेंट घेऊन टाळू शकतो असं आहे. ते सगळं आम्ही बघितलं. इथे आम्हाला खूप छान एक्सपिरियन्स आला आणि खूप लोकांचा प्रतिसादही खूप छान मिळाला. सगळ्या इथे जे काही जेवढी टीम होती त्या सगळ्यांचे खूप आभार आणि धन्यवाद. तर आपण ऐकलं की महिलांना भरपूर आजच्या टायमाला महिला घरचं काम आणि आपापल्या क्षेत्रात देखील काम करत असतात. लहान मुलींना, लहान वयात आलेल्या मुलींना, आपल्या घरच्या मुलींना PCOD आणि आपल्या घरच्या महिलांना ज्या वेळेला मेनोपॉजचा टाईम येते त्यावेळेला त्यांना जे काही त्रास होतात यासाठी डॉक्टरांनी भरपूर चांगल्या रीतीने त्यांना सर्वांना समजवलेलं आहे. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह धनंजय ठाकूर. नमस्कार.